हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि तुमचा दिवस आनंदाचा, सुखी, समाधानी जावावा ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. आणि गॅलरीमध्ये काही झाडांना छान असे फुलं येतात. काही झाडांचे कटिंग्स करून पुन्हा त्यांची रोपं बनवलेली आहेत. आणि सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसून चहा घेतला आणि मग नंतर कामाची सुरुवात केली. छान असं झाडून पुसून घेतलं आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन वगैरे केलं, रांगोळी काढली आणि छान असं धूप वगैरे लावलं होतं. घरामध्ये कसं सुखी समाधानी वातावरण असलं की खूप छान वाटतं. आणि एक तुम्ही सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप लावून बघा, खूप छान वाटेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करून घेतली. आज तुळशीची पानं खूप होती, तर म्हटलं चला आज विठ्ठलासाठी तुळशीचा हार बनवूया. तर घरच्या घरीच हा तुळशीचा हार बघितलेला आणि स्वामींचं हे हसरं मुख बघितल्यावर तर आणि जरा दिवस खूप छान जातो. आणि पटकन देवपूजा करून झाली. त्याच्यानंतर मुलींचं आवरायचं होतं, कारण काय झालं आजकाल मनूची 11:15ची स्कूल असते आणि गार्गीची 11 वाजता सुटते. तर त्याच्यामुळं थोडीशी माझी धावपळ होते. पहिला गार्गीला घेऊन येते आणि तसंच मग खाली थांबते, तोपर्यंत मनूची व्हॅन येते आणि मग मनू जाते. हल्ली 1 महिना मला हे आता असंच करावं लागणार आहे. आणि मनूची अजून एक्झाम चालू आहे. गार्गीला सुट्ट्या पडून परत तिची शाळा चालू झाली. तोपर्यंत म्हटलं मनूला गार्गीला तू कपडे चेंज करून घे, तोपर्यंत मी माझी राहिलेली कामं उरकून घेते. सकाळी जे टिफिन वगैरे बनवून झालं होतं, स्वयंपाक बनवून झाला होता, त्याची भांडी वगैरे पडली होती, ती सगळी घासून घेतली. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने मनू आली. मग दुपारी 4 ते 5 वाजता मग पास्ता बनवला होता आणि मग तो पास्ता खायला घेतला. तुम्हाला माझ्या घरातलं जे वातावरण आहे ते आनंदी किंवा सुखी समाधानी दिसत असेल तर ते कशामुळे, काय असे घरामध्ये छोटे छोटे उपाय करू शकतो जेणेकरून आपली मुलांचं चिडचिड होणार नाही, सारखं घरामध्ये कोण आजारी पडणार नाही. तर तुम्ही जे मी उपाय सांगते ते तुम्ही घरामध्ये करून बघा. तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाईल आणि घरामध्ये सुखी समाधानी वातावरण राहील. असे घरामध्ये छोटे छोटे उपाय असतात जे आपण केले की आपल्या घरातलं वातावरण खूप छान होतं. हे मी 5 उपाय जे सांगणार आहे तुम्हाला, ते तुम्ही नक्की एकदा करून बघा. तुमच्याही घरातलं वातावरण चेंज होईल आणि आपल्या जी घरातली वास्तू आहे ती शांत राहील. आणि संध्याकाळी तिन्ही संध्येला दिवा अगरबत्ती वगैरे केली. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आलेली आहे आणि सतत पैशाची अडचण झालेली असते, घरातल्या मुलांचं वातावरण चिडचिड झालेलं आहे, घरामध्ये समाधान नाहीच आहे, तर त्याच्यासाठी काही काही असे उपाय आहेत जे तुम्ही घरामध्ये नक्की करून बघा. सकाळी आपण जेव्हा झाडू मारतो तेव्हा शक्यतो सगळे कोपरे स्वच्छ करत जा. कारण काय होतं, आपण वरवर झाडू मारतो आणि खाली कचरा वगैरे राहतो, तर त्याच्यामुळं आपलं बघायलाही कसं तरी वाटतं. आणि जर का आपले कोपरे स्वच्छ असतील तर घरामध्ये लक्ष्मी नांदते. आणि आपण जेव्हा झाडू मारतो तेव्हा शक्यतो बघत जा की आपल्या घरामध्ये जाळ्या तरी झालेल्या नाहीयेत ना, किंवा आपल्या घरामध्ये कुठं असं कचरा वगैरे जाणवतोय का, तर ते बघत जा आणि ते ज्या त्या वेळेला तुम्ही स्वच्छ करत जा. झाडू मारल्यानंतर लगेच तुम्ही फरशी पुसून घेत जा, कारण फरशी वगैरे स्वच्छ वगैरे असेल तर आपल्याला बघायलाही छान वाटतं. आणि बघा, जर का आपलं घर जर का स्वच्छ असेल तर आपल्यालाही सकारात्मक ऊर्जा जाणवते घरामध्ये. तर हा प्रयोग एकदा तुम्ही नक्की करून बघा. रोज तुम्ही सकाळी झाडून फरशी पुसून घेत जा आणि ह्यानीही छान असा फरक पडेल. शक्यतो आपल्या घरामध्ये जे कोपरे आहेत ते स्वच्छ ठेवा. दारामध्ये चप्पल्स वगैरे असे काढत नका जाऊ. एक साईडला त्याचा एक युनिट करा, जेणेकरून तेही एक ऑर्गनाइज वाटेल. तर तो एक प्रयोग तुम्ही नक्की करून बघू शकता. नंतर रात्री आपण जेवण वगैरे झालं तर एक एक घरामध्ये भांडी तशीच ठेवली जातात, तर शक्यतो तुम्ही खरकटी भांडी ठेवत नका जाऊ. ती ज्या त्या वेळेला पटकन घासून ठेवत जा. भांडी शक्यतो तुम्ही ठेवू नका. मला तरी कितीही वेळ झाला तरी मला रात्रीची भांडी मी घासतेच असते, कारण खरकटी भांडी ठेवल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की घरामध्ये आपलं
वातावरण हे नकारात्मक होतं. तर शक्यतो तुम्ही रात्रीची भांडी घासत जा. आणि आपल्या घरामध्ये दिवसभर मुलं पसारा करतात. दिवसभर आपलं काय असेल ते असेल, पण शक्यतो संध्याकाळी 5च्या नंतर आपला जो पसारा आहे तो आपल्याला आवरून ठेवायचा आहे. मुलांनाही तुम्ही सांगत जा की तुमची जी खेळणी वगैरे आहेत ती तुम्ही ऑर्गनाइज करून ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्ही शक्यतो तिन्ही संध्येच्या आतमध्ये झाडू करत जा. कसं होतं की तिन्ही संध्येला आपल्या घरी झाडू वगैरे झाला की स्वच्छ वाटतं. आणि दिवाबत्ती वगैरे झाली की देवीलाही जी येणारी लक्ष्मी आहे तिलाही घर प्रसन्न वाटतं. आणि शक्यतो तिन्ही संध्येला भांडी म्हणा किंवा घराच्या दरवाजाच्या तोंडाला चप्पल म्हणा किंवा घरामध्ये कचरा हा तिन्ही संध्येच्या वेळेला ठेवू नका. आणि मला एक सवय आहे की तुम्ही सकाळी झाडू आणि फरशी पुसून झाली की त्याच्यानंतर तुम्ही दाराच्या समोर आपली छोटीशी रांगोळी म्हणा किंवा उंबऱ्याला हळदी कुंकू लावत जा. मी तर शक्यतो सकाळी झाडून पुसून झालं की उंबऱ्याला हळदीचं लेपन करते, रांगोळी काढते, फुलं वगैरे घालून हळदी कुंकू लावून तुळशी समोर पण छोटीशी रांगोळी काढायची, दिवा अगरबत्ती वगैरे लावायचं, देवपूजा वगैरे हे करायचं. तुम्हीही करून बघा. तुम्हाला जर का हळदीचं लेपन जर का रोज करायला जमत नसेल तर तुम्ही आठवड्यातले काही वार ठराविक वार घ्या, त्या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन करत जा. पण हा एक उपाय करून बघा, तुम्हालाही तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती कमी व्हायला हळूहळू सुरुवात होईल. आणि आपल्या घरामध्ये जे जुने कपडे असतात, आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाचे असोत किंवा आपल्या घरातल्या लहान मुलांचे असोत किंवा आपले स्वतःचे वैयक्तिक जरी आपले स्वतःचे कपडे असोत, जर का तुम्हाला ते जर का कपडे वापरायचे नसतील किंवा तुम्हाला फेकून द्यायचे असतील तर ते तुम्ही ते कपडे फेकून द्या. आपले कपडे दुसऱ्याला कोणाला देऊ नका. आणि मला म्हणायचं की आपली नकारात्मक असू दे किंवा सकारात्मक ऊर्जा असू दे ते आपण लोकांना का द्यावीत. तर मला किंवा एक एक महिला काय करतात की आपले जे कपडे असतात त्याचे किचन कट्टा पुसायला घेतात किंवा फरशी पुसायला घेतात किंवा पायपुसणी म्हणून वापरतात. तर घरातल्या कर्त्या पुरुषाचे किंवा लहान मुलांचे कपडे तुम्ही अशा प्रकारे वापरत जाऊ नका. त्याच्यामुळं त्यांची जी ऊब लागलेली असते त्या कपड्यांना, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते किचन कट्टा किंवा फरशी पुसायला किंवा पाय पुसायला वापरू नये. जर का तुम्हाला शक्य असेल, जर का तुम्हाला असं वाटत असेल की ते कपडे चांगले आहेत तर तुम्ही त्याच्या गोधड्या वगैरे शिवून घेऊ शकता. गोधड्या छान होतात, त्याची उभही तुम्हाला छान मिळेल. तर तुम्ही त्याच्या शक्य असेल तर गोधड्या शिवून घ्या. पण शक्यतो किचन कट्टा पुसायला किंवा पाय पुसायला किंवा फरशी पुसायला घरातल्या माणसांचे कपडे किंवा मुलांचे कपडे किंवा स्वतः आपले सुद्धा कपडे वापरू नका. तिन्ही संध्येला दिवा अगरबत्ती लावा, मंत्राचा जप करा. जेवढं आपण देवाचं नामस्मरण करू तेवढंच मला वाटतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी तुमची निर्माण होईल. घरातलं वातावरण जर का प्रसन्न असेल, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं जर का मन प्रसन्न असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच निर्माण होईल आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. हे जे सांगितलेले उपाय आहेत ते तुम्ही करून बघा. आपण जर का सारखं नकारात्मक बोललो तर वास्तूही तथास्तु म्हणत असते. त्याच्यामुळं आपण नेहमी म्हणतच राहायचं की जे हे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. आणि शक्यतो प्रत्येक गोष्टीला नकारात्मक बोलू नका, कारण त्यांनी बोलल्यावर आपली घराची जी वास्तू असते तेही तथास्तु म्हणत असते. त्याच्यामुळे आपल्या मुलांशी बोलताना किंवा घरातल्या इतर कोणाशी बोलताना किंवा आपल्या जे घरातलं वातावरण आहे ते अगदी आनंदी ठेवा. मग त्याच्यामुळे घरामध्ये शांती, सुख, समृद्धी नांदेल. आणि हे जे सांगितलेले उपाय आहेत ते तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि जर का तुम्हाला त्याचा फरक काही जाणवला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. श्री स्वामी समर्थ.